नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबई जी घड्याळाच्या काट्यावर पळत असते, जी अनेकांची स्वप्न आपल्या उराशी घेऊन धावत असते, त्या मुंबईमधली 1 इंच जागा ही सुद्धा सोन्याच्या भावामध्ये विकली जाते. मग या मुंबईमधली मैदानं असतील, उद्यानं असतील, मोकळ्या जागा असतील, या सगळ्या ज्या आहेत या मुंबईकरांसाठी केवळ जमीन नाही आहे. या जागा या मुंबईकरांचा श्वास आहेत. आणि आता याच जागेंवरनं, याच मोकळ्या जागेंवरनं राजकारण तापलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते, आमदार, माजी मंत्री आदित्य ठाकरे आता या मोकळी मैदानं वाचवण्यासाठी मैदानामध्ये उतरली आहेत. आज मुंबई महानगरपालिका ही अशा पद्धतीची मोकळी मैदानं विकासकाच्या घशामध्ये घालण्यासाठी डाव आखतायत. आणि आदित्य ठाकरेंचा शिवसेना ही या गोष्टीला कडाडून विरोध करतायत. आदित्य ठाकरे म्हणतायत की यासाठी आता आम्ही आंदोलन करतो. आंदोलन कुठलं? तिरंगा आंदोलन. तिरंगा आंदोलनाच्या या माध्यमातनं मुंबईतल्या ज्या काही आता शिल्लक जमिनी आहेत त्या वाचल्या पाहिजेत. मुंबईकरांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे. यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत. आता ज्या मैदानातनं मी हा रिपोर्ट करतोय ते नेविले डिसूजा मैदान आहे. या मैदानामध्ये तुम्ही बघताय मागे मुलं खेळतायत, मुलं फुटबॉल खेळतायत, मुलं टेनिस खेळतायत. अशा पद्धतीचे खेळ या मैदानामध्ये सुरू आहेत. पण मुंबई महापालिकेने घाट घातलाय हे मैदान विकासकाला देण्याचं. मुंबई महापालिकेवर सत्ता कोणाची आहे? मुंबई महापालिकेवर सत्ता आहे भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची. आता हे मैदान वाचलं पाहिजे यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत. या मैदानावर मुंबई महापालिका कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचा विचार करतीये. अरे जिथे मोकळा श्वास घ्यायला मुंबईकर इथं येतो, जिथं या मुलांना खेळण्यासाठी मैदानं मोकळी शिल्लक राहिलेली आहेत, तीही मैदानं आता तुम्ही कन्व्हेन्शन सेंटर करताय. आणि यासाठीच हा लढा सुरू आहे. पण आता भाजप, शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या पक्षावर प्रतिआरोप करायला लागलेत. आरोपावर आरोप करायला लागलेत की ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबई महापालिकेवर सत्ता होती तेव्हा अशा पद्धतीने जी मुंबईतली मैदान आहेत, मोकळ्या जमिनी आहेत, उद्यानं आहेत, ती विकासकाला द्यायची धोरणं ही कोणी आणली असा प्रश्न भाजप विचारतोय. कुणाला विचारतोय? आदित्य ठाकरेंना विचारतोय. पण हे विचारत असताना भाजप हे विसरून गेला की त्याच शिवसेनेबरोबर तुम्ही 2014 ते 2019 महापालिकेमध्ये सत्ता उपभोगत होतात. त्यावेळेला जेव्हा हे धोरण शिवसेनेने आणलं त्यावेळेला या धोरणाला भाजपच्या नगरसेवकांनी सहमती दर्शवली आहे. भाजपच्या नगरसेवकांनीच हे धोरण पास झालं पाहिजे हा आग्रह धरला. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या धोरणाला पाठिंबा दिला होता. पण जसजसा विरोध होत गेला, जसजसा मुंबईकरांचा विरोध वाढला, तसं मग मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थगिती आणली. थोडक्यात काय? आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पण आरोप प्रत्यारोपामध्ये आज आपण पुढच्या पिढीला एकतरी मैदान शिल्लक ठेवणार आहोत का मुंबईतलं? हा प्रश्न आता मुंबईकर विचारतायत. कारण तुम्ही आता बघा सगळीकडे, माझ्या मागे सुद्धा तुम्हाला उंच टोलेजंग इमारती दिसतील. रस्त्यांवर सगळीकडे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. आज वाहतूक कोंडी आहे, प्रदूषण वाढलंय, उष्णता वाढली आहे आणि मुंबईकराचा श्वास गुदमरतोय. आणि भाजप फक्त आरोप प्रत्यारोपाचं राजकारण करतंय. आज आदित्य ठाकरे एक मुद्दा घेऊन हे डिसोजा मैदान ज्या पद्धतीने गिळंकृत करण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडनं सुरू आहे किंवा महापालिकेकडनं सुरू आहे, तसंच जुहू अंधेरी मधली जवळपास 16 एकर जमीन
अशाच पद्धतीने विकासकाच्या घशात घालण्याचा डाव हा सुरू आहे. मी असं म्हणत नाही की ह्या आत्ताच्याच महापालिकेच्या पालिकेमध्ये जे कोणी सत्तेवर आहेत तेच हे करतायत. अशा पद्धतीने विकासकांना ह्या मोकळ्या जमिनी देण्याचा हा सगळे जे धोरण आहे हे कधी आलंय? हे 1990 पासून आलंय. पण आज मुंबईमध्ये मोकळी मैदानं राहिली आहेत का? अजिबात नाही. काही दिवसांनी हे शहर जर ही मैदानं अशीच जात राहिली विकासकाच्या घशात किंवा राजकारण्यांच्या अट्टाहासापायी, तर एक दिवस आपल्याला या मुंबईमध्ये फक्त टोले जंग इमारती दिसतील, जागा मोकळी जागा दिसणारच नाही आणि या मुंबईकराचा श्वास गुदमरून जाणार आहे. आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या सगळ्या नेत्यांनीच, मी कुणा एका पक्षाबद्दल बोलत नाहीये, आज या आंदोलनामध्ये जेनझी सहभागी होत आहेत. या आंदोलनामध्ये आज मुंबईकर मोठ्या संख्येने येत आहेत, कारण मुंबईकरांना या जागेची किंमत, या मोकळ्या मैदानाची किंमत काय आहे ती फक्त मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा खरंच आरशात बघा आणि आरशात मुंबईकराचं भविष्य तुम्हाला दिसतंय का हे बघा. तरच या मुंबईतली आता उरली सुरली जी काही मोकळी मैदान आहेत, उद्यान आहेत, मोकळ्या जागा आहेत त्या वाचतील. एवढं मात्र नक्की, काही वेळेमध्ये याच मैदानावर आदित्य ठाकरे यांचं तिरंगा आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला सुद्धा आज झेनझी, युवा पिढी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं येतील असं बोललं जात आहे. मुंबईकर तर येतीलच. तुम्हाला माहिती आहे, कालच पुण्यामध्ये राहुल गांधी यांचं आंदोलन झालंय, यांचं विद्यार्थ्यांबरोबर संवाद झालाय आणि प्रचंड उत्स्फूर्त गर्दी त्याला होती. आता मात्र विरोधक शांत बसणार नाहीयेत. आता विरोधक सत्ताधाऱ्यांना प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न विचारणार आहे आणि ते प्रश्न विचारण्यासाठीच आदित्य ठाकरे पुन्हा एकदा याच मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी मैदानात उतरले. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.